असतात, पण ही भेट एक शेड्यूल मध्ये असते किंवा मग फडणवीसांच्या घरी असते किंवा मग राज ठाकरे यांच्या घरी असते, पण थेट एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कुठलंही शेड्यूल नसताना जर भेट होत असेल तर त्याच्या नेमकं राजकीय अर्थ घ्यायचा का, हा नवा प्रश्न उपस्थित होणार आहे। दुसरीकडे मग राज ठाकरे देवेंद्र फडणवीस भाजप महायुती सोबत जाणार का, हा नवा प्रश्न आणि नव्या गोष्टी चर्चेला येऊ लागल्यात। यात आणखी एक महत्वाची बाब पाहायला गेली तर देवेंद्र फडणवीसांच्या आज महत्वाच्या बैठकी ज्या आहेत त्या सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार होत्या, त्या बैठकींचं शेड्यूल सुद्धा आलं होतं आणि त्या बैठकींच्या आधीच राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी भेटीला आलेले। दुसरीकडे जर पाहिलं तर राज ठाकरे एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी दादर पूर्व हिंदमाता परिसरात 10 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं, पण तेही न जाता ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे ठाकरेंच्या सोबत सुरू असलेल्या एकंदरीत युतीच्या ज्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या त्याच्यानंतर मग शिंदेच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असताना आता थेट भाजपचा एक महत्वाचा नेता ज्याच्याकडे राज्याचं नेतृत्व आहे तो राज ठाकरेंसोबत भेटीगाठी करताना पाहायला मिळतोय। बैठक जी आहे ती सुरू झालेले भाजपचे काही जे आतमधले देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आहेत ते सुद्धा ताजलँड सेंडमध्ये आधीच दाखल झाल्याची बाब सुद्धा समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे या भेटींचे अर्थ काय, मग आगामी पालिकेचं बिगुल वाजलेलं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, त्यात जर ठाकरे बंधू एकत्र आले तर नक्कीच महायुती समोर एक बलाढ्य नेतृत्व तयार होणार। त्याआधीच या चर्चा सुरू झाल्यात का, मग आपण जर पाहिलं तर लोकसभेची राज ठाकरेंची भूमिका जी थेट माझा पाठिंबा बिनशर्त पाठिंबा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं वक्तव्य करणारे राज ठाकरे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझा बिनशर्त पाठिंबा हा देवेंद्र फडणवीसांना असणार असा नवा वाक्य देणार का या राजकारणात, ह्या सुद्धा नव्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू शकतात। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अर्ध्या तासाहून अधिकचा वेळ उलटून गेलेला आहे तरीही कोणताही राजकीय नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस असो किंवा राज ठाकरे असो हे बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे आता या बैठकीत नेमक्या काय चर्चा सुरू आहेत, मग या चर्चा युतीच्या आहेत की मग दुसऱ्यात, कारण की आपण जर पाहिलं तर मराठी भाषेचा मुद्दा असो किंवा मग मराठी सक्तीचा मुद्दा असो, इतर मुद्दे असो, टोलचा मुद्दा असो, त्यावेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटी ज्या आहेत त्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या भेटी ज्या आहेत ज्या बैठी आहेत त्या सह्याद्री अतिथीगृह असेल, देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असेल। त्यामुळे गेल्या काही महिन्यातला गेल्या 2 वर्षातला राज ठाकरेंचा पॅटर्न पाहिला तर त्यांची भूमिका काहीशी भाजपच्या बाजूने झुकतीच राहिलेली आहे। लोकसभेचा बिनशर्त पाठिंबा किंवा विधानसभेला देखील राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या झालेल्या गाठीभेटी या सगळ्याकडेच आता एका वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे। या भेटीमुळे अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, गेल्या काही दिवसांपासून 2 ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता जी साधारण 80, 85, 90% पोहोचली होती ती आता या भेटीमुळे 50% आल्याचं आपण म्हणू शकतो का? या भेटीनंतर काही नवी राजकीय समीकरणं अस्तित्वात येऊ शकतात का? या संदर्भात बोलायचं तर त्या चर्चा ह्या फक्त कार्यकर्त्यांमध्ये, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। एकूणच जे प्रमुख नेते आहेत, एकूणच उद्धव ठाकरे असतील त्यांनी जरी विधान केलं असलं तरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडनं जे पहिलं विधान आलं त्यानंतर मनसे प्रमुखांकडनं या संदर्भात आपल्याला विधान येताना पाहायला मिळालेली नाही आहे। एकूणच 2 दिवसाची अगोदरची लोकलची दुर्घटना घडली त्यावेळी देखील त्यांनी माध्यमांना सांगताना बोललं होतं की या संदर्भात अद्यापर्यंत बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळे या ज्या चर्चा आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत होत्या। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं या संदर्भात त्या चर्चा होत्या। सध्याला जर का परिस्थिती पाहायची तर मी हॉटेलच्या बाहेर आहे आणि जर हॉटेलच्या बाहेरची परिस्थिती पाहायची तर हे प्रमुख द्वार आहे जिथनं राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला आतमध्ये जाताना पाहायला मिळाले। राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, ज्या काही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या होत होत्या 2 ठाकरे बंधूंची युती होण्याच्या, तसे बॅनर लागले होते आणि आता आज अचानक ही भेट होतीये, या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? परवाच राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश काढले, महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या की ताबडतोब कामाला लागा। त्यामुळे महाराष्ट्रात एक वेगळंच वातावरण तयार झालंय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं मुंबई महानगरपालिका आहे, ठाणे आहे, तर या पार्श्वभूमीवर या 2 नेत्यांची अनपेक्षित म्हणजे काहीही नियोजित ठरलेलं नसताना भेट होणं तर साहजिकच याच्याकडे राजकीय अर्थानेच पाहिलं जाईल। कोणीही राजकीय नेता हा हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी कधीच भेटत नाही, त्यांच्यामध्ये नेहमी राजकारणाची चर्चा होते आणि महायुतीकडून
याआधीच कित्येकदा असे संकेत दिले गेलेत की राज ठाकरे यांनी त्यांच्या सोबत राहावं. म्हणजे मुख्यमंत्र्यांचंही विधान होतं विधानसभा निवडणुकीनंतर की महायुतीसोबत त्यांनी राहावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. राज ठाकरे विशेषतः तरुण याच्यामध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या सभांना गर्दी होते. बाकी इतर भाग वेगळा की त्या मतांमध्ये किती परिवर्तन होतं, पण दोन ठाकरे एकत्र येऊ नयेत अशी मनोमन महायुतीची इच्छा असणार. कारण एकाच एक दोन झाले की जरा राजकारणामध्ये एक वेगळी चर्चा होते, जी चर्चा आज आपण गेले काही दिवस पाहतोय. तर मनोमन इच्छा असणार महायुतीची की राज ठाकरे यांनी एकतर स्वतंत्र राहावं किंवा आमच्यासोबत राहावं. कदाचित त्याबाबत चर्चा असू शकते. आणि आपण विचारलं मीडियाने आता तर ते असंही सांगू शकतात की 2च दिवसांनी म्हणजे परवाच राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे वाटतं आणि त्यांचा आगाऊ शुभेच्छा द्यायला भेटीगाठी होत असतील असंही कोणी म्हणेल. राजकारणातले नेते राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केले की ते मुंबईमध्ये असणार नाहीत, असंही कारण दिलं जाईल. पण ही भेट राजकीय असणारच, याच्यात काही शंका नाही. प्रश्न बरोबर आहे सर. त्यामुळे आता या भेटीनंतर पुढे काय नवीन समीकरण जन्माला येतं किंवा काय चित्र बदलतं महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, याकडे लक्ष असेल. आपले आभार, आपण सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार अशी वातावरण निर्मिती झाली असताना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. त्यामुळे ही वातावरण निर्मिती वाटाघाटीसाठी होती का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. पाहूया. बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का, असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं. त्यामुळे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी म्हणून राज ठाकरेंनी वातावरण निर्मिती केली का, त्याचा फायदा करून घेतला का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. पण साधारण 2014 पासून जर राज ठाकरेंच्या राजकारणाचा आपण विचार केला तर 2014 साली त्यांनी मोदींसाठी सभा घेतलेल्या होत्या, मोदींचं गुणगान केलेलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी मोदी शहांवर कडाडून टीका केली होती. 2024 मध्ये त्यांनी लोकसभेला भाजपला मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. कारण एबीपी माझाच्याच एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे जवळचे वाटतात की राज ठाकरे जवळचे वाटतात असं विचारलं असता क्षणाचाही विलंब न करता देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला राज ठाकरे जवळचे वाटतात, आपल्यासाठी राज ठाकरे जवळचे आहेत असं सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे या दोन राजकीय पक्षांची, राजकीय नेत्यांची ही जवळीक आता महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय आकार घेते, काय रंग दाखवते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या युतीसाठी जास्त आग्रह दिसत होता. संजय राऊत सातत्यानं या युती संदर्भात वक्तव्य करत होते. सुनील प्रभू हे देखील दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी आग्रही होते. कारण का मुंबई महानगरपालिका जी ठाकरे कुटुंबासाठी कायमच महत्त्वाची राहिलेली आहे, ती या निवडणुकीच्या अनुषंगानं दोन ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जास्त जोर धरताना आपण पाहिली होती. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अभिषेक, 45 मिनिटं, पाऊण तास झालाय ही बैठक सध्या सुरू आहे, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? दोन्ही नेत्यांच्या बंद दाराआड चर्चा सध्याला होताना आपल्याला कळतं आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येही मागच्या 45 मिनिटांपासून चर्चा ही सुरू असल्याचं कळतं आहे. एकूणच राजकीयच भेट आहे. एकूण 2014 साली, एकूणच 2024 साली लोकसभा निवडणुकीचे जे पडघम वाजले होते त्यानंतर देखील आपण पाहिलेलं होतं. त्यावेळी पाहिलेलं होतं की तिन्ही नेत्यांमध्ये आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळालेली होती. हेच ते हॉटेल होतं जिथं राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघही नेते भेटले होते. तिघही नेत्यांनी चर्चा केलेली होती आणि त्यानंतर मनसे आणि महायुती या दोघांमधल्या ज्या युतीच्या संदर्भात चर्चा आहे त्या आपल्याला होताना पाहायला मिळालेल्या होत्या. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते राज ठाकरे हे आपल्याला भेट होताना पाहायला मिळत आहेत. राजकीय भेट असल्याचं कळतं आहे. मात्र या नेमक्या भेटीमध्ये युतीच्या संदर्भात नेमक्या चर्चा होत आहेत का, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं या भेटी दरम्यान काय एकूण चर्चा होत आहे हे बघणं
बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी एकत्र यावं अशा प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला आवाज जो आहे कार्यकर्त्यांकडनं हे बोललं जात असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. कुठेतरी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशा प्रकारची मागणी देखील आपल्याला कार्यकर्त्यांमार्फत होताना पाहायला मिळत होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडनं एक विधान येतं 2 ते 3 दिवसांपूर्वी की जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे तेच होणार आणि त्यानंतर ही भेट आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी मनसे आणि महायुती किंवा मग भाजप ह्या दोघांचीही चर्चा युती संदर्भात सुरू आहे का हे देखील प्रश्न इथं निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकूण या संदर्भात या भेटी संदर्भात काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच ही सदिच्छा भेट तर नाही आहे, कारण एकूणच सदिच्छा भेट असती तर राज ठाकरे किंवा मग देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या बंगल्यावर जाऊन देखील भेटू शकले असते. मात्र ह्या भेटीमध्ये जर पाहायचं तर कुठेतरी बंद दाराआड चर्चा या होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे या राजकीय चर्चा ज्या होत आहेत त्या नेमक्या कशा प्रकारे हे दोन्ही नेते माध्यमांसमोर सांगतायत हे बघणं महत्त्वाचं असेल. बरोबर आहे अभिषेक. सध्या ज्या काही चर्चा आहेत त्या सगळ्या शक्यता आहेत, जर तरच्या चर्चा आहेत. म्हणजे जरी ठाकरे बंधूंच्या युतीची सुद्धा शक्यता आहे आणि दुसरीकडे मनसे महायुतीसोबत जाण्याची देखील एक शक्यता सध्या वर्तवली जाते. पण आपण विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जर विचार केला तर लोकसभेला भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा विधानसभेला मनसेसाठी फार फळाला आला नाही. अगदी अमित ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये सदा सरवणकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे राहिले होते आणि एकही सीट मनसेची निवडून आली नाही. तर महायुतीसोबत महानगरपालिका निवडणुकांमध्ये जाण्याचा मनसे कितपत विचार करू शकते या सगळ्या सिनारिओचा आपण विचार केला तर? एकूणच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पाहायचं तर मनसेची ही ताकद तेवढी नाही हे राज ठाकरे देखील आपल्याला मान्य करताना पाहायला मिळत होते. एकूण जेव्हा 48 जागांच्या तडजोडी संदर्भात चर्चा सुरू होती तेव्हा 1 किंवा 2 जागांसंदर्भात मनसेला देण्यात यावीत अशा प्रकारच्या चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळत होत्या आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्याकडनं देखील कुठेतरी माघार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. एकूणच विधानसभेच्या वेळी देखील आपण पाहिलं की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. मनसे कडनं देखील काही जागांसंदर्भात मागणी करण्यात आलेली होती. शिवसेनेकडनं देखील ती मागणी मान्य करण्यात आलेली होती. साधारणपणे 10 ते 15 जागांसंदर्भात कुठेतरी चर्चा ही शेवटच्या दिवसापर्यंत, ज्या दिवशी फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे तेव्हापर्यंत ही चर्चा सुरू असल्याचं कळत होतं. मात्र कुठेतरी दादरच्या सगळ्या जो मतदारसंघ आहेत त्यानंतर ह्या चर्चा कुठेतरी फिसकटल्या आणि एकूणच राज ठाकरे यांनी सगळ्या जागा लढायचं ठरवलेलं होतं. यात प्रामुख्यानं जर का पाहायचं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आपल्याला प्रभाग किंवा मग वॉर्डच्या दृष्टीनं होताना पाहायला मिळतात, जिथं मनसेची ताकद ही बऱ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. विधानसभेमध्ये जरी का पाहायचं तर चांगले मतं जी आहेत ती राज ठाकरे यांच्याकडनं देखील यंदा घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. लोकसभेच्या दृष्टीनं ही मनसेची ताकद तेवढी नाही आहे हे आपल्याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा अनुभव पाहता मनसे काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. अभिषेक सोबत रहा. राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर सध्या आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट होतीये. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आणि 2 ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत असताना ही भेट होणं तुमच्या दृष्टीनं तुम्ही कसं पाहता या भेटीकडे? महाराष्ट्रातले नेते परस्परांना भेटत असतात, पण अर्थात सध्याचं जे काय वेळापत्रक आहे निवडणुकांचं ते लक्षात घेता नेहमी होणाऱ्या या भेटींना काही राजकीय अर्थ असू शकतो, तो टाळता येणार नाही आपल्याला विश्लेषण करता. मुळात 2 ठाकरे बंधू एकत्र येतील याची चर्चा जरी असली तरी त्या शक्यतेमध्ये अत्यंत धुसरता आहे. मग राज ठाकरे प्रमुख का उद्धव ठाकरे प्रमुख? मृणालिनी ताई थोडंसं तुम्हाला थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सध्या आपल्यासोबत आहेत. किशोरी ताई, दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता, अजूनही आहे युतीसाठी, पण सध्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होतीये. आपली प्रतिक्रिया? मुळामध्ये मला वाटतं आपण खूप अर्ली स्टेजला विचारतो आहे. भेट कुठल्याही कारणास्तव असू शकते आणि 90-95% कार्यकर्त्यांना दोन्हीकडच्या वाटतंय की आपल्या बरोबर म्हणजे मनसेला वाटतंय शिवसेना असावी, शिवसेनेला वाटतंय राजकारण असावे. त्यामुळे येणारा काळ
किंवा आजचा दिवस हे फार घाईनी निर्णय दिल्यासारखा होईल. भेटी होत आहेत, होऊ दे, कुठल्या कारणासाठी आहे. आणि सगळ्यांनी सांगितलंय की आपली विश्वासता दोन्हीकडनं राहिली पाहिजे. अजूनही वरिष्ठ नेते ज्या दिवशी पहिला बॉल राजसाहेबांनी टाकला की आमची भांडणं महाराष्ट्राच्या याच्यासाठी असतील ती क्षुल्लक आहे. 100% त्यांची काय बीजेपी बरोबर भांडणं नाही, त्यांची काही एसएनसी ग्रुप बरोबर भांडण नाही. आणि ते म्हणाले ती क्षुल्लक आहेत माझी आणि उद्धवची, असं दोघांनी एकमेकांचा. मग त्यांनी उद्धवजींनी पण सांगितलं की हो आम्ही सगळी भांडणं मिटवायला तयार आहोत. आदित्य साहेबांनी तर तेच सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या मुळावर येणारे, आता मुळावर येणारे म्हणजे काय असतं तर आपल्याला जी सावत्र महाराष्ट्राला जी वागणूक मिळते किंवा महाराष्ट्रामध्ये जे घडतंय त्या गोष्टींनी ते बोलत असतील. आणि कार्यकर्ते आज 95% मनोमिलन झालेलं आहे. त्याच्यानंतर पण काय घडलं तर बघू. आत्ता काय निर्णय म्हणणं किंवा बोलणं मला वाटतं आत्ताच्या घडीला उचित नाही. बरोबर आहे. मराठी माणसाचा मुद्दा आहे, मुंबई महानगरपालिकेचा मुद्दा आहे. किशोरीताई, या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये जोरकसपणे सुरू आहेत. पण एकूण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची या आधीची परस्पर विरोधातली वक्तव्य पाहता आणि सध्याची ही परिस्थिती पाहता, जर राज ठाकरे तुमच्यासोबत आले नाहीत तर प्लॅन बी काही तयार आहे? सगळ्या शक्यता असतात. आणि मुळामध्ये ज्या पद्धतीने आजच्याच पेपरमध्ये आणि तुमच्याच न्यूज मधनं आम्ही ऐकतोय संघ सक्रिय झालाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संपवायला, हे आत्ताची न्यूज आहेत या न्यूज पेपर मधनं आणि टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता आय डोंट म्हणजे मला माहिती नाही की नक्की काय चाललंय, पण आमचा पक्ष